हॅलो नमस्कार. मी गौरी स्वागत करते आपल्या गौरी रेषी या मराठमोळ्या चॅनलवरती. तर उद्या आहे पापमोचन एकादशी आणि त्यानिमित्तानेच आपण एक छान छोटीशी सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत. तर मी इथे 3 ते 2 ठिपके मांडून घेतलेले आहे, कारण की आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. जर तुम्हाला गोल आकार द्यायला जमत नसेल ना, तर तुम्ही 3 ते 2 असे ठिपके मांडूनसुद्धा अतिशय सुंदर असा गोल आकार देऊ शकता. आणि यामध्ये आता आपल्या आवडीचे कलर भरायचा आहे. तर मी ते मोरपंखी कलर देऊन घेत आहे, कारण की यावरती आपल्याला शुभ असा पांडुरंगांचा टिळा काढायचा आहे. तर हे बघा, पिवळ्या रंगाचा मस्त वापर करून मी पांडुरंगांचा टिळा काढून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आता आपण छान 2 ठिपके देऊन हळदी कुंकाचा सुद्धा टिळा रंग देऊन घेत आहोत. तर हे बघू शकता किती सुंदर दिसतोय नाही टिळा. तर हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या एकादशीला फारच महत्त्व आहे आणि अशा या शुभ पवित्र दिवशी आपल्या घरसुद्धा पवित्र आणि शुभ वाटलं पाहिजे की नाही. तर त्यासाठीच मी घेऊन आलेलं आहे छोटीशी साधी सोपी आणि सरळ अशी झटपट होणारी रांगोळी. तर हे बघा, यानंतर मी माऊली नावसुद्धा यावरती काढून घेतलं. आणि आता जो राऊंड आहे तर तो पूर्ण करायलाच पाहिजे की नाही, तर त्यासाठी असे छान असा आकार देऊन घेत आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता, अगदी झटपट होते आणि कमी वेळेत आणि कमी जागेमध्ये मस्त छान रांगोळी आपली तयार होते. तुम्ही बघताच आहात व्हिडिओमध्ये. तर हे बघा, अशा प्रकारे आता जी रिकामी जागा उरलेली आहे तिथंसुद्धा मी असे राऊंड देऊन जागा कंप्लीट करून घेत आहे. तर हे बघा, यामध्ये तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कलर भरू शकता, किंवा सकाळच्या घाईमध्ये कलर भरण्याऐवजी तुम्ही फक्त हळदी कुंकाचा यामध्ये वापर करा, म्हणजे लाल आणि पिवळा कलर वापरून. तर खूप छान दिसतं ही रांगोळीसुद्धा. तर हे बघा, झटपट पटपट आपली रांगोळी मस्त तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि रांगोळी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.